नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण बनवणार आहोत एकदम घरगुती पद्धतीने झणझणीत असा कांदा लसूण मसाला. हा मसाला एकदम ऑलराऊंडर आहे, जो तुम्ही कुठलीही भाजी असो, उसळ, आमटी, चिकन, मटण, मिसळ अशा सर्व पदार्थांमध्ये हा मसाला तुम्ही वापरू शकता आणि यामुळे आपल्या पदार्थाला खूप छान चव येते. मी 1 किलो मसाल्यासाठी पूर्ण साहित्य आणि प्रमाण कॅप्शनमध्ये ॲड केलं आहे. तुम्ही तिथून चेक करू शकता. सगळ्यात आधी आपल्याला इथे सगळे कोरडे मसाले भाजून घ्यायचे आहेत. इथे आपण 3 प्रकारच्या मिरच्या घेतल्या आहेत. सगळ्यात आधी आपण भाजून घेऊ काश्मीरी लाल मिरची. मिरच्या आपल्याला मार्केटमधून आणल्यानंतर चांगल्या कोरड्या कपड्याने पुसून घ्यायच्या आहे. 3-4 तास उन्हामध्ये चांगल्या वाळवून घ्यायच्या आणि नंतर मग भाजून घ्यायच्या. आपण इथे प्रत्येकी 100 ग्रॅम काश्मीरी लाल मिरची, बेडगी मिरची आणि तशी तर लवंगी मिरची वापरतो, पण मला इथे तमिळनाडूमध्ये लवंगी मिरची अवेलेबल झाली नाही, तर मी इथे ही बोर मिरची वापरली आहे. तरी सुद्धा माझा मसाला चांगलाच झणझणीत झाला बरं का. तर आपल्याला या मिरच्या लो फ्लेमवर भाजून घ्यायच्या आहेत. सगळ्या मिरच्या व्यवस्थित भाजून घ्यायच्या आणि एकत्रच बाजूला काढून घ्यायच्या. त्यानंतर आता आपल्याला इथे अख्खे मसाले सुद्धा भाजून घ्यायचे. सगळ्यात आधी आपण 100 ग्रॅम धने लो फ्लेमवर भाजून घेऊ. धने हलकेसे ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे आणि त्यानंतर एका ताटामध्ये काढून घ्यायचे. लक्षात ठेवा, आपल्याला सगळे मसाले लो फ्लेमवरतीच भाजायचे आहेत. त्यानंतर आता आपण 100 ग्रॅम खोबरं सुद्धा भाजून घेणार आहे. मसाले भाजताना घाई अजिबात करायची नाही. मसाले अजिबात जळू द्यायचे नाही, नाहीतर मसाला कडू होऊ शकतो. आता खोबरं ब्राऊन झालं की ते सुद्धा बाजूला काढून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत 50 ग्रॅम जिरे. जिरे हलकेसे भाजले गेले की लगेच बाजूला काढून घ्यायचे. त्यानंतर आता आपण इथे 25 ग्रॅम तीळ सुद्धा भाजून घेणार आहे. तीळ आपल्याला तडतडेपर्यंतच भाजून घ्यायचे आहे. तीळ आपल्याला भाजून सेपरेट एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण कढाईमध्ये सगळे खडे मसाले आता भाजून घेणार आहे. त्यामध्ये प्रत्येकी 10 ग्रॅम लवंग, मिरे, हिरवी विलायची, मोठी विलायची, चक्रफूल, दालचिनी हे सर्व व्यवस्थित भाजून घ्यायचं. त्यानंतर हे मसाले भाजत आल्यानंतर त्यामध्येच 12 ग्रॅम खसखस भाजून घ्यायची आणि मसाले जास्त न भाजता लगेच काढून घ्यायचे. त्यानंतर कढाईमध्ये आपण टाकणार आहोत तमालपत्र, अगदी थोडेसे जवळपास 2 ग्रॅम असे दगडफूल. हे सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि मसाल्यामध्ये ॲड करून घ्यायचं. आता 12 ग्रॅम मेथी दाणे सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि कोरड्या मसाल्यामध्ये काढून घ्यायचे. आता इथे आपल्याला काही मसाले तेलावर भाजून घ्यायचे. त्यामध्ये आपण सगळ्यात आधी भाजून घेणार आहोत हिंग. जर तुम्ही हिंग पावडर वापरत असाल तर डायरेक्ट मसाला बारीक केल्यानंतर मीठ ॲड करायच्या वेळीच टाकू शकता 1 चमचाभर. आता इथे आपल्याला 200 ग्रॅम बारीक उभा चिरलेला कांदा, जो की मी उन्हात 1 तासभर वाळून घेतलाय, तो घालून घ्यायचा. त्यानंतर त्यामध्ये 100 ग्रॅम लसूण आणि 100 ग्रॅम आलं मस्त मीडियम गॅसवर गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचं. आणि आपण तीळ टाकलेल्या प्लेटमध्ये हा कांदा टाकून घ्यायचा. आता आपल्याला तेलामध्ये 5 ग्रॅम हळकुंड व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि कोरड्या मसाल्यामध्येच काढून घ्यायचं. आता एक जुडी फ्रेश हिरवीगार कोथिंबीर थोड्याशा तेलावर मस्त अशी भाजून घ्यायची आणि कांद्यावरती काढून घ्यायची. आणि सर्व मसाला पूर्णपणे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचा. मसाला भाजायलाच आपला जास्त टाइम जातो, पण लक्षात ठेवा, हीच प्रोसेस आपल्या मसाल्याचा प्राण असते. इथे आपण हलगर्जीपणा किंवा घाई करायची नाही, नाहीतर सगळी मेहनत वाया जाईल. अगदी शांतपणे आपल्याला हे काम करायचं आहे. आता मसाले पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आणि कोरडे मसाले बारीक वाटून घ्यायचे. सगळा कोरडा मसाला मिक्सरमधून काढून झाल्यानंतर बाजूला काढून घ्यायचा आणि त्यामध्ये नंतर मिरच्या सुद्धा बारीक करून घ्यायच्या. सगळ्यात शेवटी ओला मसाला मिक्सरमधून छानपैकी बारीक करून घ्यायचा. आपल्याला कोरडा मसाला चाळणीने चाळून घ्यायचा आहे, त्यामुळे आपल्या मसाल्याला छान असं टेक्स्चर येईल आणि अगदी एकसारखा मसाला तयार होईल. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही गिरणीवरून सुद्धा हा मसाला दळून आणू शकता. सगळा मसाला, मिरची पावडर चाळून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला ओला मसाला ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये 150 ग्रॅम मीठ ॲड करून घ्यायचं आणि हातामध्ये ग्लोव्ज घालून मसाला पूर्णपणे एकजीव करून घ्यायचा. सगळा मसाला व्यवस्थित मिक्स झाला की परत एकदा हा मसाला आपल्याला मिक्सरमध्ये पल्स मोडवर फिरवून घ्यायचा आहे. त्यामुळे आपला सगळा मसाला व्यवस्थित एकजीव होईल आणि कलर सुद्धा छान येईल. तर आता आपला मस्त असा झणझणीत कांदा लसूण मसाला तयार आहे. या मसाल्याचा मस्त असा सुगंध सुद्धा येतोय बरं का. आणि इथे कॅमेरामध्ये थोडासा डल कलर वाटतोय, पण खूप सुरेख असा मसाल्याचा कलर आलेला आहे.
हा मसाला तुम्ही हवाबंद बरणीमध्ये वर्षभर सुद्धा साठवून ठेवू शकता आणि कुठल्याही भाजीला वापरा, एक नंबर लागतो. मसाल्याची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.